ओम नमो आदेश. कधी विचार केला आहे का की विश्वासघात नेहमी आपल्या जवळच्या माणसाकडून का होतो? शत्रू आपल्याला फसवतो तेव्हा दुःख होतं, पण जेव्हा आपलाच माणूस पाठीत खंजीर खुपसतो तेव्हा मन पूर्णपणे तुटून जातं. कारण आपण ज्यांच्यावरती सर्वाधिक विश्वास ठेवतो त्यांच्याकडून आपल्याला सर्वात मोठा धक्का मिळतो. पण यामागे एक खोल जीवनसत्य दडलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी विश्वासघाताचा अनुभव येतो. कधी मित्राकडून, कधी नातेवाईकाकडून, तर कधी ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक प्रेम करतो त्या व्यक्तीकडून. अशा वेळी मनामध्ये प्रश्न येतो, हे माझ्याच बाबतीत का घडतं? याची वेगवेगळी कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे विश्वास तिथेच असतो. आपण अनोळखी व्यक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवत नाही. आपण आपल्या भावना, गुपित आणि स्वप्न फक्त जवळच्या माणसासोबत शेअर करतो. म्हणून आपल्याला दुखावण्याची ताकद देखील त्यांच्याकडेच असते. जिथे विश्वास नसतो तिथे विश्वासघातही होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षा या जास्त असतात. आपल्या माणसाकडून आपण खूप अपेक्षा ठेवतो. आपल्याला वाटतं की ते नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतील. पण जेव्हा त्या अपेक्षा तुटतात तेव्हा दुःख अनेक पटींनी वाढतं. पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीची स्वार्थाची मर्यादा ही वेगळी असते. जीवनात काही लोक नात्यापेक्षा स्वार्थाला जास्त महत्त्व देतात. जोपर्यंत त्यांचा फायदा असतो तोपर्यंत ते जवळ राहतात. फायदा संपला की त्यांचा स्वभाव बदलतो. हे कठोर सत्य असलं तरी अनेकांना आयुष्यात अनुभवायला ते मिळतं. पुढची गोष्ट म्हणजे विश्वासघात आपल्याला शिकवण्यासाठी येतो. कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे धडे पुस्तकातून नाही तर विश्वासघातातून मिळतात. कोणावरती किती विश्वास ठेवावा, कोणाला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यावं, हे अनेकदा अशाच अनुभवातून समजतं. पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. हे सत्य स्वीकारणं कठीण आहे, पण प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर सोबत राहीलच असं नाही. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त आपल्याला एक धडा शिकवण्यासाठी येतात. विश्वासघात झाला म्हणून प्रत्येक व्यक्ती वाईट असते असं नाही. जगात आजही चांगली, प्रामाणिक आणि नात्यांना जपणारी माणसं आहेत. मात्र कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा, पण स्वतःची किंमत विसरू नका. जर तुमच्यासोबत कधी विश्वासघात झाला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तो तुमच्या आयुष्याचा शेवट नाही. कदाचित तो एका नव्या आणि अधिक मजबूतीच्या सुरुवातीचा तो टप्पा आहे. कारण काही लोक आपल्याला साथ देण्यासाठी येतात तर काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.